हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आजचं पॉडकास्ट एकदम शॉर्ट असणार आहे, क्विक असणार आहे, कारण मी एका कामामध्ये बिझी आहे सध्या. तर त्यामुळे थोडा वेळ नाही मिळाला मला. आणि हा टॉपिक मला घ्यायचा पण होता, बरेच दिवस पेंडिंग होता. मला वाटलं की बॅक टू बॅक व्हिडिओ येतील आणि मग अजून काय होतं आहे ते बघून मग एकच पॉडकास्ट मी बनवेन, पण तसं झालं नाही. कधी आता पुढचे पार्ट येत आहेत की कसं टाकतायत, काय करतायत, तर ते आता काही कळत नाही आहे, कारण तो एकदम चक्रम माणूस आहे. कधीही काहीही टाकतो, कधीही काही, आणि अगेन लोक काहीही बघतात, काहीही खपवतात. नाव चॅनलचं काय, वागतो काय, दाखवतो काय, त्या चॅनलच्या नावाशी आणि त्याच्या कॉन्टेंटचा काहीही संबंध नाही. तर असं चॅनल म्हणजे मैनाज कॉर्नर. त्या मैनेलाच कॉर्नरमध्ये टाकले आहे. मला तर असं वाटतं आहे की त्या चॅनलच्या नावामागचा उद्देशच हा असावा की इथे तुम्हाला सगळं मैनाला सोडून सगळं दिसेल. मैनाचं कधीतरी काहीतरी अधेमध्ये काहीतरी छोटं मोठं, किंवा ती अधेमध्ये तिचं एखादी झलक असते, म्हणून त्याचं नाव मैनाचं कॉर्नर. कारण का मैनाला कोपच्यात टाकलेली आहे. चॅनलच्या नावाशी मैनाचा दुरान्वये काही संबंध नाही. सो असं फालतू फुकट बिनकामाच्या माणसाने चालू केलेलं चॅनल आहे. त्याला नशिबाच्या जोरावरती एक मुलगी लाभली, म्हणजे मुलगी झाली, कन्यारत्न प्राप्त झालं. आणि मग ते कसं बसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये थोडंसं काम मिळवायला वगैरे काहीतरी झाला जुगाड, आणि त्या ह्याच्याने ह्याचं थोडंसं चांगलं चलती आली, ह्याचे सुगीचे दिवस आले. आणि ह्याने अक्षरशः म्हणजे त्याचा इतका म्हणजे फुकट, आणि ते चॅनल ओपन करून कामधंदा सोडून हा फिरत असतो. लोक ह्याला चढवतात खूप की तू खूप भारी आहे, आणि थुकराटांचा जावई, थुकरट खूप लकी आहेत, असं तसं वगैरे असं म्हणत असतात. पण खरंच म्हणजे हे असे जावई, अगेन म्हणजे हे असेच लोक आहेत जे ह्या DBSच्या नवऱ्याला पण असं म्हणत असतात की ताई तू खूप लकी आहेस आणि तुझा नवरा असा. म्हणजे खरंच ह्यांना आपल्या नवऱ्यामध्ये काहीच चांगलं नाही आहे का? ह्यांच्या नवऱ्यामध्ये काहीच चांगलं नसतं का? की ह्यांना दुसऱ्यांचं असं इतकं भारी वाटतं. नथिंग रॉंग. जर खरंच कोण चांगलं असेल तर त्याला अप्रिशिएट करणं हे चुकीचं नाही आहे. पण तुम्ही ज्याला अप्रिशिएट करताय तो तसा का आहे? किंवा आपली व्यक्ती, आपला नवरा, आपला भाऊ, आपले वडील तसे का नाही आहेत, ह्याचा जरा विचार केलात ना तर थोड्या गोष्टी सोप्या होतील असं मला वाटतं. कारण फुकट आहे तो माणूस, त्याला दुसरे कामधंदे काय आहेत? तो त्याच्यावरच कमवतो, तेच दाखवून तो विकतो. जेव्हा की ज्या व्यक्तीचं तो शूट आणि जे सगळं टाकतोय त्या व्यक्तीचं स्वतःचं चॅनल असताना सुद्धा तो ते सोडत नाही आहे. ते कॉन्टेंट त्यांच्या पुरतं एक्सक्लुझिव्ह न ठेवता तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण हा विकतोय. हा कोणाचं काही सोडत नाही आहे. हा स्वतःसाठी करतोय हे सगळं, कोणावर उपकार करत नाही आहे. तो त्याचं पोट आहे, त्याला कामधंदा नाही आहे. दुसरा जो कामधंदा आहे तो आयशीच्या जीवावर आहे. ते काय असेल तर तेवढं करतो बस, त्या व्यतिरिक्त तो काही हातपाय मारत नाही. बस जिथे जिथे ह्याला पैसा मिळण्याचं हे असतं तिथे तो हमाली करतो. हमाला आहे तो माणूस. त्याच्या मुलीची वर्णी लावायची असो कुठे, किंवा मग दुसऱ्याच्या आयुष्यातला कोणाचा महत्त्वाचा क्षण असू दे, तो कॅप्चर करण्यासाठी कुठेही असतो. इतका वाह्यात आणि इतका ना रिकाम टेकडा माणूस आहे तो. कधीही कुठेही निघायचं, कुठेही म्हणण्यापेक्षा सारखं आपलं नाशिक फुरगाणा नाशिक, उठायचं आणि सुटायचं. मग ते आता ते दुसरं पोरगं लहान आहे म्हणून त्याला घेऊन जावं लागतं, नाहीतर मग मुलीला घेऊन एकटा. पण सगळ्यामध्ये हा माणूस कॉमन असतो. म्हणजे सगळ्यात फुकट आणि सगळ्यात बिनकामाचा जो कधीही अवेलेबल असतो वेल्ला माणूस, तो म्हणजे हा कौरव. त्या पक्षीच्या नवऱ्याचं तर काहीच त्याने ठेवलं नाही. म्हणजे तो तर मला असं वाटतं एकदम बुळाच आहे. त्याला काही अस्तित्वच नाही आहे की त्याचं असं काही, तो कसल्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे घेऊ शकत नाही. आणि तसं पाहता काही अगदीच लहान नाही आहे तो, चांगला मोठा वाटतो. म्हणजे अशी काही अक्कल नाही, अशी मॅच्युरिटी नाही, असंही नाही आहे. पण हा सगळ्यामध्ये पुढे 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 त्याने ह्याची कधी जागा घेऊ नये म्हणून हा अतोनात प्रयत्न करतो. नाही रे बाबा, तुझी जागा कोणच घेऊ शकत नाही. इतकं फुकट कोणच नाही आहे. झालंच तर आहे ना, तुझं कंपॅरिझन होऊन त्या पक्षीमध्ये आणि त्या मोरामध्ये भांडणच होतील. ती अशी अपेक्षा करेल ना, दीदीची लाईफ अशी आहे आणि दीदी असं तसं, आणि माझं पण तसंच पाहिजे, आणि असं माझा नवरा पण असा कधीही अवेलेबल असला पाहिजे. तर मग झालं, होणार आहे, ते दिसतंच आहे. ज्या पद्धतीने तू इतकी लुडबुड नेक्स्ट लेवल करतोयस ना,
जरा ना माणसाने थोडं स्पेस द्यावं, जायचं त्याला थोडं करू द्यावं. घरात कोण मोठी माणसं वगैरे नाही आहेत का? तूच आहेस का मोठा? तिचा भाऊ बिऊ सगळ्यांना हा साईडलाईन करतो. हा इतका फालतू माणूस आहे, इतका फालतू माणूस आहे. नुसता आपला हां 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 बरोबर 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बरोबर 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. नुसता आवाज कांठाळ्या बसतात. तुझा आवाज गप्प बस ना, आहेस माहिती आहे तिथे. नुसता स्वतःचा प्रेझेन्स फील करून देतो. बाय ग 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 बोलायचं होतं ना, हे पण बोलायचं होतं ना, बाय ग बाय ग बाय ग बाय ग. मग तो घोडा उसळला असता आणि चढला असता तुझ्यावर, येडपट कुठचा. आणि हे कुठलं प्री वेडिंग शूट होतं बापरे, एवढं सिरियस आणि असं काहीतरी डॅशिंग आणि काहीतरी, म्हणजे कसलं युद्धावर जात आहेत की कसलं लग्न आहे की युद्ध आहे की काय करणार आहे, एकमेकांवर चढाओढ. म्हणजे एकदम असं बघूनच, ते प्री वेडिंग बघूनच असं वाटतंय की एकदम जुगलबंदी असणार आहे. एकदम काय म्हणतात ना, एकदम टफ फाईट, कुस्ती बिस्ती खेळणार आहे की काय पहिल्या रात्री. तसं तर त्या कौरवने खूप इमॅजिन केलंच आहे की कशी नवरी पहिल्या रात्रीनंतर चप्पल घालणार आणि बाहेर येणार, मग ती कुठची मॅक्सी घालणार आणि काय घालणार, 1 पीस घालणार की 2 पीस घालणार की 3 पीस घालणार, ते सगळं याने इमॅजिन करून ठेवलं आहे. म्हणून येतो वाटतं सगळीकडे इमॅजिन करायला, अजून आपल्या इमॅजिनेशनला वाव द्यायला. शी. आणि कसं ते काय, म्हणजे काय थीमच मला कळली नाही मुळात. तर मला हे पटतच नाही, पण ठीक आहे. पण ॲटलिस्ट जर तुम्हाला आवड आहे आणि तुम्ही करताय, तर मग ॲटलिस्ट तुम्ही काहीतरी ते असं छान सॉफ्ट रोमॅन्टिक असं वाटलं पाहिजे ना. हे काय युद्धावर चालल्यासारखं, कुठली अशी काहीतरी जंगच लढणार आहे असं काहीतरी एकदम घोड्यावर बसवून घेऊन चालला. ह्याचा घोडा राहायला बाजूलाच, दुसऱ्याच घोड्यावर बसायचं भारी घाई लागलेली दिसते. आणि काय म्हणजे ते काही अर्थच नव्हता. तिच्या नवऱ्याला तर अजिबात काही असं काही कॅरी करता येत नाही, ना ॲटिट्यूड कॅरी करता येतो, ना काय ते कपडे कॅरी करता येतात. तो मला वाटतं जसा तो जीन्स टी शर्टमध्ये उभा राहिला असता ना, तसाच तो त्या कपड्यांमध्ये तसाच दिसत होता. तो कुठल्याही याच्यामध्ये सेमच वाटतो मला तर. म्हणजे त्याला काही चांगलं कपडे घाला, त्याचं कुठलं स्पेशल ओकेजन असू दे, काही असू दे, त्याचे एक्सप्रेशन पण सारखे असतात. आणि क्लोजली जर तुम्ही बघितलं तर या पक्षीचे पण एक्सप्रेशन काहीतरी कपाळाला आठ्या बिट्या असे एक्सप्रेशन आहेत. आता ऊन वगैरे आहे त्याच्यामुळे पण असेल ते, पण ते अजिबातच सॉफ्ट आणि रोमॅन्टिक शूट वाटत नाही आहे. इतकं बकवास, थीमच इतकी बकवास आहे. आणि काय काय याच्यामध्ये तर जर घोडा बाजूला केला, कारण प्रेग्नेंट बाई आणि घोड्याचं कॉम्बिनेशन जात नाही म्हणून, पण जर घोडा बाजूला केला आणि जर त्या व्यतिरिक्त घोड्या व्यतिरिक्त जे फोटो आहेत, जे पाठीला पाठ लावून उभं राहणं आणि असं तसं, तर तुम्ही क्लोजअप बघितलं तर तिचं पोट बीट आणि ते घातलं आहे. म्हणजे कपड्याचा पण सेन्स नाही आहे ह्या लोकांना. आपल्या बॉडी टाईपप्रमाणे कपडे निवडावेत. जग करतं, ते करतात कारण ते त्याच्यामागे खूप मेहनत घेतात, खूप असं स्वतःवरती मेहनत घेतात, स्वतःच्या बॉडीवर मेहनत घेतात, स्वतःच्या फिजिकवर मेहनत घेतात, स्वतःला मेंटेन करतात. काय काय करतात मुली ते एका दिवसाचे कपडे कॅरी करण्यासाठी. पण आपण ते नाही करायचं आहे. आपल्याला फक्त बाकी करतात ना म्हणून मला पण करायचं आहे, म्हणून मग ते असं काहीतरी पोट आणि हे ते वाले कपडे चूज करायचे. तर लिटरली त्याच्यामध्येही ते प्री वेडिंग शूट न वाटता ते मॅटर्निटी शूट वाटतंय लिटरली. फक्त ते खाली गुडघ्यावर बसून ते पोटावर किस करण्याची ती एक स्टेप बाकी होती. बाकी सगळं सेम सेम. म्हणजे तेच फोटो थोडेसे मॉडिफाय करून ती मॅटर्निटी शूटला पण यूज करू शकते. तिला वेगळं शूट करण्याची गरज नाही. इतकं म्हणजे काय रे बाबा, आपण काय कसं फिर बोलेगा की बोलताय, बॉडी शेम करताय, बॉडी शेम नहीं करताय हम बोलताय की जरा देखो जरा पीछे देखो, पीछे आगे देखो, पेट देखो. आणि तसं पण त्या पक्षीची तिची चाल ढाल तशीच आहे, एकदम अशी पुरुषी, अशी धान धिप्पाड चालते, पण अशी पाय फाकून आणि अशी धान धान धान. तर ते तिच्यामध्ये तो सॉफ्टनेसच नाही आहे. मला वाटतं अगेन ही जोडी पण उलटीच जमलेली आहे. स्त्री पुरुष आहे, पुरुष स्त्री वाटते. म्हणजे असं अपोजिट अट्रॅक्ट म्हणतात ते ह्यांच्यासारख्याच कपलमुळे असावं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, एकदम महत्त्वाचा, ह्या आधीही म्हणजे ह्याने खूप अशा गोष्टी केल्या आहेत ज्या इलिगल आहेत.
जसं की हायवेवर शूट, त्याच्यानंतर कोणीतरी असा आपला एक बिझनेस चालू केला आहे आणि जो एका टाईमनंतर पण तो चालवतोय लपून-छपून, कोणाला भनक न लागू देता, त्याचं आयडी रिव्हील करणं, त्याचं लोकेशन रिव्हील करणं, त्याच्या पोटावर पाय देणं, असले प्रकार याने खूप असे आडून-आडून केलेले आहे. पण आता हे शूट बघताना एक प्रामुख्याने असं जाणवलं, लोकांच्या कॉमेंट्स पण होत्या, की कशाला असं करायचं? कशाला? कोणीतरी असं धडपडलं, काय झालं म्हणजे ते आयुष्यभराचा त्रास. पण मला असं वाटतं, की तुम्ही तिचा विचार करताय. ठीक आहे, तुम्ही एक माणूस म्हणून तिचा विचार करताय. पण त्या प्राण्याचा विचार केलात का हो? हां? कोणालाच असं वाटलं नाही, की बाबा त्या प्राण्याचे हाल होत आहेत. तो घोडेवाला आता म्हटलं तर त्याला काय, त्याला पैसे मिळत आहेत, तो लावणार ना त्याला कामाला, त्याने पैशासाठीच तर घोडा घेतलाय. पण तो घोडा हॉर्स रायडिंगसाठी किंवा दुसरं काही मालवाहू म्हणजे मालवाहू घोडा असं काहीतरी त्या उद्देशाने असतो. त्या घोड्यावरती उभं राहणं, त्याच्यावर झोपणं, त्याला म्हणजे टॉर्चर आहे ना, त्रास आहे. हे अलाउड आहे का खरंच? कारण मी तर सर्च केलं तर गुगलवर दिसते की इट इज नॉट अलाउड. तर ह्यांची कंप्लेंट व्हायला पाहिजे असं आहे तर. आणि हे लोक ओपनली दाखवत आहेत ते यूट्यूबवर. यूट्यूबला पण काही म्हणजे अक्षरशः आता तुम्हाला कळलं असेल की काय करायला पाहिजे. हे इन्फॉर्म झालं पाहिजे या गोष्टी. आज हे करतायत, उद्या असं म्हणजे किती असं छोट्या छोट्या गोष्टीवरून किती लोकांना फाईन पडतात किंवा असं काहीतरी म्हणजे त्यांच्या ध्यानीमनी पण नसतं, पण मग ते ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट त्यांना धारेवर धरतात. पण हे ओपनली या गोष्टी करतात, पण ह्या लोकांना कोणच काही बोलत नाही. आणि हे बिंदास त्यांची हिंमत पण होते की असं खुलेआम करायची. म्हणजे खरंच यार, हे काय चाललंय मला कळत नाही आहे आपल्या देशामध्ये, की कोणी काहीही करतंय, पैशाच्या जोरावर वाटेल ते चाळे चालले आहेत, कोणी त्या गोष्टीवर आक्षेप घेत नाही आहे. आणि यांचे अगेन भिकार भक्त, त्यांना तर कसलीच काही पडलेली नाही आहे. त्यांचं फक्त एकच चाललंय की कौरव दादा दी ग्रेट, आणि तो योम योम क्यूट आहे, आणि वेट्टा अशी आहे, आणि ती तशी आहे, आणि असं आहे आणि तसं आहे. बस या पलीकडे त्यांना काही दिसत नाही. उगाचच फालतू काहीतरी बघत बसायचा. आपला संबंध आहे नाही आहे पण विरंगुळा आहे. पण ॲटलिस्ट जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा तरी तुम्ही बोललं पाहिजे. जे चुकीचं आहे त्याला चूक तरी म्हटलं पाहिजे. एकाचीही कॉमेंट नव्हती त्या घोड्याबद्दल की ते अलाउड नाही आहे किंवा तुम्ही असं नाही त्रास दिला पाहिजे. खरंच म्हणजे इतकं भयंकर आहे. हा ॲनिमल अब्यूज आहे एका प्रकारचा. एका प्रकारचा नाही आहेच. पण हे कोणालाच कसं नाही लक्षात येत. आणि वरून याचं असं होतं की तो स्टेडी नव्हता, हा घ्यायला पाहिजे होता, तो थोडा हे होता. अरे तो घोडा आहे, तो बसायला राईड करायला आहे. तो काय त्याच्यावरती फोटोशूट करायला नाही आहे, उभं राहायला आणि हे करायला आणि झोपायला आणि काय करायला. म्हणजे किती विकृत मेंटॅलिटीची माणसं आहेत ही लोक. माहिती म्हणते ना, असं पडायलाच पाहिजे होती, दाणकन कंबरडं मोडायला पाहिजे होतं, अक्कल ठिकाणावर आली असती. आणि मग कळलं असतं की कौरव दादा किती महान आहे, काय केलं असतं. आणि नवऱ्याचं पण प्रेम कळलं असतं, किती प्रेम आणि किती काय. म्हणजे खरंच यार, दुसऱ्या जीवाचे हाल करताना तुम्हाला कसं काय हे होतं. तुमच्यावर घोड्याला उभं केलं तर चालेल का? इतकी हौस आहे ना तुला हॉर्स रायडिंगची, तर नेहमी तीच पोझिशन ठेव, करत राहा हॉर्स रायडिंग. मन भरेपर्यंत रायडिंग कर. तेच करायचंय आता. थोडं धीर धर. म्हणे मला हॉर्स रायडिंग खूप आवडते. आवाज एकतर बापरे, शेंबूड भरलेला एकदम नाकात, चोक झालेला सगळ्या बहिणींचा, आईचा. त्या दिवशी आईचा पण आवाज ऐकला, म्हणजे हिच्या वेट्टाच्या आईचा आवाज ऐकला, तो पण तसाच. कोण बोलते ते कळणारच नाही. डोळे बंद केले तर कळणारच नाही, वेट्टा बोलते की ही बोलते की ती बोलते. अंधारात मला वाटतं कौरव कधीतरी कोणाला तरी दुसरेलाच हात लावला असेल किंवा काय लावलं असेल, कारण आवाजावरून ओळखताच येत नाही. तर काय बोलायचं या लोकांना. आणि वर म्हणे की मला खूप आवडतं, मला पॅशन आहे, मला हे आहे. अरे पॅशन काय, त्या जनावराबद्दल प्रेम असलं पाहिजे, त्याला असं केअरफुली हँडल करता आलं पाहिजे. पॅशन म्हणजे काय, त्याचे हाल करायचे का नुसतं कूल वाटण्यासाठी काही. मग म्हणायचं की म्हणजे एकदम वेगळं वाटतं ना, असं मुलींनी केलं की एकदम वेगळं वाटतं ना, घोड्यावर बसणं, हॉर्स रायडिंग. आणि नवरा मागून बोलतं बुलेट बुलेट, हां बुलेट, पण बुलेट चालवणं एकदम भारी वाटतं ना, एकदम भारी वाटतं ना. हो, आणि त्याच्याहून भारी वाटतं ना एकदम हॉर्स रायडिंग पोझिशन, एकदम मस्त भारी वाटतं. ते जर दाखवलं ना, ते पॅशन आलं ना तुझ्यामध्ये, तर मग मस्त एकदम एकदम शूट करून टाक.
पैसाही पैसा होगा आणि एकदम जबरदस्त पॅशन, मस्त पॅशन आहे. काय उगाच बोलायचं म्हणून बोलायचं, करायचं म्हणून करायचं, उगाच शहाणपणा. काय नाही, कूल बिल वाटत गेला तो जमाना. सगळे करतात आजकाल. हे फक्त DBSमध्येच आहे. ह्या लोकांना वाटतं आपणच काहीतरी भारी. कितीतरी आता असे चौथीमे असताना करायचे आमचे ताई लोक. हे काय ते बुलेट आणि कार ड्रायव्हिंग वगैरे पण ह्या लोकांना कौतुक वाटतं की आम्ही कार चालवतो. सो व्हॉट्स द बिग डील. 17 वर्ष कंप्लीट, 18व्या वर्षी लायसन्स मिळतं. तर लर्निंग लायसन्स वगैरे पण 17व्या वर्षी घेतात मुली आणि सुरू करतात. ह्याच्यामध्ये एवढं काय आहे? तुझं पॅशन आहे ना, कर. तसा पण तुझा मोर आहे ना, त्याच्यावर पक्षी बनून उड. पंछी बनून उडती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ मोर की चमन में. मोरावर बस आणि उड 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 मोरा उड, पक्षी उड, मोरा उड, घोडा उड, कशावर पण बसून उड. उडत जा येडपट कुठची. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. जे मला कन्वे करायचं होतं ते तुम्हाला समजलं असेल. आणि भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत काप्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.